साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर शहराच्या विकासाकरिता 7 कोटीचा निधी। जाधव। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरच्या विकास कामाकरिता राज्य शासनाकडून 7 कोटी रुपयाचा विशेष निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी शनिवारी पत्रकारांना दिली। यावेळी जाधव म्हणाले, यापूर्वी माजी महापौर महेश कोटे यांनी राज्य शासनाकडून सोलापूर शहराच्या विकासाकरिता 5 कोटी रुपयाचा निधी मिळविला होता। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सोलापूरवर विशेष प्रेम असल्याने सोलापूर शहरातील विकास कामाकरिता त्यांनी 7 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे। नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासनाच्या नियोजन विभागाकडून हा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। सोलापूर शहरातील प्रभाग 22 मधील लिमेवाडी येथे अंतर्गत ड्रेनेज लाईन व याच ठिकाणावरील बुवा गल्ली येथे पिण्याच्या पाईपलाईनच्या कामासाठी प्रत्येकी 25 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। शहरात छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक समाज मंदिर बांधणे, विजापूर नाका येथील रेवण सिद्धेश्वर मंदिराची रंगरंगोटी व विकास कामे करणे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे समाज मंदिर बांधणे, क्षत्रिय समाज मंदिर बांधणे, राजमाता अहिल्यादेवी होळकर समाज मंदिर बांधणे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन बांधणे, गवळी समाज सांस्कृतिक भवन बांधणे आदी, जांबुमुनी महाराज मोची समाज मंदिर बांधणे, बसवेश्वर महाराज सांस्कृतिक सभागृह बांधणे, पद्मशाली समाजाकरती सांस्कृतिक सभागृह बांधणे, मुस्लिम समाजासाठी सांस्कृतिक सभागृह बांधणे, ख्रिश्चन समाजाकरिता सांस्कृतिक भवन बांधणे व प्रभाग 22 येथील 2 नंबर झोपडपट्टी रस्ता काँक्रिटीकरण करण्याच्या कामासाठी प्रत्येकी 50 लाख रुपयाचा निधी शासनाकडून उपलब्ध झाला आहे।